नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर वंगे. आज पॉझिटिव्ह न्यूज तर्फे आपण दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य तसेच आपले आजचे शुभ मुहूर्त, राहू काळ आणि सुंदर असा एक उपाय बघणार आहोत. तो व्हिडिओच्या शेवटी असणार आहे, तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा. सुरुवात करूया प्रथम गणरायास वंदन करून, दत्त महाराजांस नमन करून व पंचांग देवतांना व नक्षत्र देवतांना नमन करून आजचं पंचांग आपण बघूया. श्री शालिवाहन शक 1947 विश्वावसुनाम संवत्सर विक्रम संवत 2081-82 दक्षिणायन हेमंत ऋतू मार्गशीर्ष मास कृष्ण पक्ष पंचमी असून आजची दिनांक 9/12/2025 असून आजचा वार मंगळवार आहे. तसेच आज बुधाचे अश्लेषाय नक्षत्र असून योग हा ऐंद्र आहे. दिवा तैतिलकरण असून रात्र हे गरकरण आहे. चंद्र आज कर्क राशीमध्ये 26 वाजून 23 मिनिटांपर्यंत, त्यानंतर तो सिंह राशीत प्रवेश करीत आहे. हे झालं आजचं दैनिक पंचांग. आजचे दैनिक शुभ मुहूर्त काय आहे, तर दैनिक शुभ मुहूर्त पहिला मुहूर्त आहे चर मुहूर्त. तो आहे 9:39 ते 10:59. लाभ मुहूर्त 10:59 ते 12:19. अमृत मुहूर्त 12:19 ते 13:40. ते शुभ मुहूर्त आहे 15 वाजेपासून 16:20 पर्यंत. राहू काळ आहे दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत. शुभ मुहूर्तावर शुभकर्म करावीत, राहू काळात शुभकर्म टाळावीत. आजचा शुभ अंक आहे 2, 5 आणि 9. आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि लाल. आजचा शुभ रत्न आहे मोती आणि पाचू. पण इथे एक डिस्क्लेमर मी देऊ इच्छितो, कुठलेही रत्न धारण करण्याच्या आधी कुंडलीचं मार्गदर्शन घ्या, त्याने तुम्हाला जास्त फायदा होईल. आज जन्माला आलेलं बाळ कसं असेल याचाच आज आपण नक्की नीट विचार केला तर आज जन्माला आलेलं बाळ हे थोडंसं मनाने हळवं, उत्तम वक्तृत्व असलेलं, उत्तम नेतृत्व असलेलं आणि उच्च पदावर काम करण्याची क्षमता असलेलं असणार आहे. आता हे झालं आपलं दैनिक पंचांग. त्याचबरोबर विशेष अशा गोष्टी आपल्या जे व्ह्युअर्स आहेत त्यांना आजचा दिवस कसा जाईल याची खूप उत्सुकता असते आपल्या स्वतःच्या राशीविषयी, तर ती बघूया आपण. सुरुवात करूया मेष राशीपासून. तर मेष राशीला आज त्यांचा दुर्गम्य आत्मविश्वास, प्रचंड काम करण्याची त्यांची क्षमता, तसेच त्यांना जे क्षमता आहे त्यामुळे त्यांना आज चांगलं यश प्रदान होणार आहे. त्यांना व्यापार जर करत असेल त्या व्यापारामध्ये त्यांना नफा होणार आहे. जर इतर काही व्यापारांच्या काही संधी त्यांच्या समोर येत असतील तर त्याचा त्यांनी नक्की लाभ घ्यावा. बाकी आजचा दिवस चेहऱ्यावर आनंद देणारा असणार आहे. वृषभ राशीचा विचार केला तर आज घरगुती प्रश्न मार्गी लागतील. उरलेले काही प्रलंबित घरगुती कामं असतील ती पूर्ण होतील आणि ती सर्व करण्यासाठी तो जो आजचा दिवस आहे अतिशय लाभदायक आहे. जोडीदाराच्या अनुपस्थितीची आज आपल्याला उणीव ही नक्की जाणवणार आहे. तर जोडीदार कुठे माहेरी गेला असेल तर कृपया त्याला घेऊन या, आज तुम्हाला उणीव नक्की जाणवणार आहे. मिथुन राशीचा विचार केला तर आपले कौशल्य दाखवण्याची आज एकमेव अशी संधी आपल्या समोर चालून येत आहे. आजच्या दिवशी आपल्या मिळालेली जी संधी आहे त्या संधीचं तुम्ही सोनं करा. जो रिकामा वेळ तुम्ही घालवता इंस्टाग्राम, फेसबुक याच्या रील्स आणि व्हिडिओज वगैरे बघण्यामध्ये, तो सदुपयोगी लावा आणि आज काहीतरी चांगलं कर्म करा. हे आजची रास तुमची तुम्हाला सांगून जाते. बाकीचा दिवस सगळ्यासाठी उत्तम आहे. कर्क राशीचा विचार केला तर जुन्या मित्रांशी भेटण्याचा आज मोठा योग येऊ शकतो. जी तुमची 10वी-12वीची बॅच असेल, जी खूप वर्षाने तुम्ही भेटलेली नाही, त्यांना भेटण्याचा आज तुमचा योग येऊ शकतो. तर आज जे गेले अनेक दिवस तुम्ही थोडेसे निराश, हताश, थोडेसे राहिले असाल तर तुम्हाला जे वाटत असेल ते आज थोडंसं कमी होईल. तुमचं चंद्रबळ थोडंसं उत्तम होईल आणि तुमच्या राशीला चंद्र असल्या कारणाने मनोबळ उत्तम झाल्याने तुमचा दिवस अतिशय छान आणि सुंदर जाईल. सिंह राशीचा विचार केला तर स्वतःमध्ये प्रगती करणारे काम आज तुम्ही हाती घ्याल तर त्याचा दुहेरी फायदा होईल की तुमची कामं होतील आणि समोरच्याची कामं मार्गी लागतील. त्यामुळे तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी वाढतील. कन्या राशीचा विचार केला तर आज तुम्हाला व्यवसायात नवे प्रयोग करण्यासाठी खूप असा स्कोप आहे. गुंतवणुकीत आज तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर आज घरात काहीतरी आनंददायी घटना घडू शकते. कोणी विवाह इच्छा असते त्यांची विवाह ठरू शकतात, तर त्या संदर्भातली बोलणी नक्की आज होऊ शकते. तुळ राशीचा विचार केला तर नोकरीत बदलाचा विचार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. जर काही तुम्हाला जॉब चेंज ओव्हर करायचे असतील त्यासाठी आज छान असा दिवस आहे. तुम्ही नक्की इंटरव्ह्यू किंवा CV फॉरवर्ड वगैरे करू शकता. चंद्रबळ चांगला असल्या कारणाने त्यामुळे तुमच्यामध्ये अत्यंत शुभ, प्रचंड अशी एक पॉझिटिव्ह अशी ऊर्जा तुमच्यामध्ये वाहत असणार आहे. तसेच वृश्चिक राशीचा विचार केला तर आज तुमचे व्यक्तिमत्व चमकणार आहे. तुमची जी वक्तृत्व कला आहे, तुमचं जे कर्तृत्व आहे ते 4 चौघात चमकणार आहेत. कामात जो तुमचा वेगळेपणा आहे त्याचा तुम्ही ठसा वारंवार आपल्या सर्कलमध्ये उमटवता, तो आज प्रखरतेने समोरच्याला दिसणार आहे. व्यावसायिक क्षेत्रामध्ये तुमचे नवीन नवीन संपर्क होणार आहेत, त्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. धनुराशीचा विचार केला तर आर्थिक योजना यशस्वी होतील. घरात सगळ्यांकडून आज तुमचं कौतुक होणार आहे.
कामात वेगळा ठसा उमटवण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक छान अशी संधी आहे. तर मकर राशीचा विचार केला तर आज आकस्मिक पैशाचा काही ना काहीतरी लाभ होऊ शकतो. कोणाला काही जुने देणे असतील, कोणी लॉटरीचं तिकीट काढलं असेल, कोणी शेअर्समध्ये पैसे ठेवले असेल तर त्याचा मिळणारा डिव्हिडंड किंवा प्रॉफिट आज तो तुम्हाला नक्की मिळू शकतो. मनात आनंदी आणि नवी काहीतरी सुरुवात करण्याची एक उमेद आज तुमची जागृत होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस तुमचा अतिशय सुंदरच आहे. कुंभ राशीसाठी विचार केला तर कामात सातत्याने प्रगती हा तुमचा आत्मविश्वास वाढवणारा एक फार मोठा की पॉईंट असणार आहे. त्यामुळे आज तुमचा आत्मविश्वास अतिशय उत्तम असणार आहे. मित्रांसोबत उत्तम असे अपेक्षित कार्य आज तुम्ही पूर्ण करणार आहात. मैत्री मित्रांच्या साथीने चांगला असं एक कर्म किंवा चांगला असा व्यावसायिक संधी असेल तर ती तुम्ही सुरू करू शकता. मीन राशीसाठी आजचा दिवस विशेषतः व्यापारी लोकांसाठी खूप छान आणि उत्तम आणि त्याचबरोबर लाभप्राप्तीचा असा दिवस आहे. आणि स्त्रियांसाठी आजचा दिवस तर अतिशय सुंदर अशा खरेदीचा आहे. तर नवऱ्याला नक्की आज सोडू नका आणि काय काय खरेदी केलं ते नक्की आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. आता हे झालं आपलं दैनिक राशी भविष्य. त्यानंतर बऱ्याच लोकांची मागणी होती की आम्हाला काहीतरी उपाय मार्गदर्शन करा. तर आपण नक्षत्र उपाय ही मालिका चालू केलेली आहे. तर आजचं जे नक्षत्र आहे आश्लेषा नक्षत्र, जे बुधाचं नक्षत्र आहे, तर आश्लेषा नक्षत्र स्ट्रॉंग करावं किंवा त्या नक्षत्राचं बळ वाढावं यासाठी काय उपाय आहे तर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकराला दुधाने अभिषेक करावा, हा एक पहिला उपाय आहे. दुसरा उपाय आहे की हिरवे मूग जे असतात ते एक मूठ घेऊन शंकराच्या मंदिरावर शंकराच्या पिंडीवर वाहणे. यामुळे तुमच्या आश्लेषा नक्षत्रामध्ये जी ताकद आहे, जी ऊर्जा आहे ती वाढेल आणि तुमचं आयुष्य सुखकर होईल. त्याचबरोबर आता ही जशी तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये माहिती ऐकताय त्याच पद्धतीने तुम्हाला इतरही काही विषयांवर माहिती हवी असेल, आध्यात्मिक, धार्मिक, काही नवीन विषयांवर देखील माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाका. आमचं हे युट्यूब चॅनल आहे, इन्स्टा आयडी आहे, जो तुम्हाला खाली आता दिसत असेल ते तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि आमचा जो मोबाईल नंबर आहे त्यावर तुमच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर त्या समस्या तुम्ही आम्हाला टाका. त्या आम्ही निश्चित सोडवण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला उत्तम मार्गदर्शन देऊ. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.